आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच धक्कादायक बातमी आहे. नाशिकमधून पालकांची चिंता वाढवणारी देखील ही बातमी आहे. नाशिकच्या घोटीमधील एका शाळेमध्ये चक्क विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये आक्षेपार्ह साहित्य सापडलंय. शाळेच्या उपमुख्याध्यापकांनी अचानकपणे विद्यार्थ्यांच्या या दप्तराची तपासणी केली असता हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे शिक्षकांसह पालकांमध्ये देखील खळबळ उडालेली आहे. पाहूया यावरचा सामचा विशेष रिपोर्ट. तुमची मुलं काय करतायत? पालकांनो, विद्यार्थ्यांच्या दप्तराची झडती घ्या. विद्यार्थ्यांच्या दप्तरात आक्षेपार्ह साहित्य. 8वीतल्या विद्यार्थ्यांचा हा वर्ग. वर्गातील काही मुलांच्या दप्तरात पुस्तकं आणि वह्यांऐवजी आढळली चक्क कंडोमची पाकिटं. एवढंच नव्हे तर फायटर, लोखंडी कडी, पत्ते, अंमली पदार्थ आणि सायकलची चेनही, या सर्व वस्तू विद्यार्थ्यांच्या दप्तरात आढळल्या. घोटीतील एका खासगी शिक्षण संस्थेतील शाळेमध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. शाळेतील उपमुख्याध्यापकांनी अचानकपणे विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली आणि शाळेतील 8वी आणि 9वीच्या वर्गातील 6 मुलांच्या दप्तरात या वस्तू आढळल्या. त्यांना वाटत नाही की आमच्या बॅग तपासल्या जातील, पण आम्ही हा एक नवीन उपक्रम राबवलेला आहे की अधूनमधून जेव्हा आम्हाला वाटेल त्यावेळेस असं विद्यार्थ्यांच्या आम्ही बॅग चेक करत असतो, मुलींच्या पण चेक करतो, मुलांच्या पण चेक करतो. आणि त्याच्यामध्ये जर आम्हाला काही असं आढळलं तर उद्या एखादी जर वाईट घटना जर घडणार असेल तर तिचा प्रतिबंध आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करत असतो. विद्यार्थ्यांच्या दप्तरात नेमकं काय आढळलं पाहूया. फायटर, सायकलची चेन, लोखंडी कडे, कंडोमची पाकिटं, ड्रग्ज. आज पाहतो असा प्रकार तालुक्यात कधी दिसून आला नाही किंवा घडला नाही, परंतु ही जी घटना घडली याच्या बाबतीत नक्कीच प्रशासनाच्या वतीने सुद्धा सकारात्मक पावलं उचलण्यात येतील. या घटनेनंतर एकच खळबळ माजली. शिक्षकांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून घेतल्यानंतर घडलेल्या प्रकारानं पालकांना देखील धक्का बसलाय. शिक्षकांनी पालकांसमोर विद्यार्थ्यांना चांगलीच समज देखील दिली. केवळ एवढ्यावरच न थांबता शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या केसांची स्टाईल ठेवून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेतच केस कापण्यात आले. विद्यार्थ्यांना शिस्त लावणं ही केवळ शिक्षकांचीच नव्हे तर पालकांची देखील जबाबदारी आहे. शाळेतून पाल्य घरी आल्यानंतर विश्वासात घेऊन पाल्याशी बोलणं, त्याच्या मित्रमैत्रिणींची माहिती ठेवणं गरजेचं आहे. कारण सोशल मीडियाच्या प्रभावानं विद्यार्थी भरकटत असल्याचे प्रकार याआधी देखील समोर आले. घोटीच्या शाळेतील उपमुख्याध्यापकांनी जशी अचानकपणे विद्यार्थ्यांच्या दप्तरात नेमकं काय याची तपासणी केली, तशीच तपासणी अधूनमधून अन्य शाळांमध्ये देखील शिक्षकांनी करण्याची गरज आहे. अभिजित सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नाशिक. नाशिकनंतर आता धक्कादायक बातमी आहे पुण्यातून. सिम्बायोसिस कॉलेजच्या नावानं अनेक विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा घालण्यात आलाय. सोशल मीडियावर सिम्बायोसिसमध्ये MBA प्रवेशाची खोटी जाहिरात देऊन विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले. सुरुवातीला कागदपत्रांसह 5 लाख आणि नंतर 15 लाख भरल्यानंतर मॅनेजमेंट कोट्यातून सिम्बायोसिसमध्ये प्रवेश मिळेल अशी जाहिरात करून विद्यार्थ्यांची लूट करण्यात आली. या संदर्भात सिम्बायोसिस महाविद्यालय व्यवस्थापनाकडून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली आहे. आकाश यादव, कुणाल कुमार आणि दिव्या नामक तरुणींवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बद्दल आम्हाला फार जरा विचित्र वाटायला लागलं, म्हणून आम्ही हे आमच्या वरिष्ठांच्या नजरेस आणलं आणि थोडीशी खोलवर ज्या वेळेला आम्ही चौकशी केली त्यावेळेला लक्षात आलं की हा काहीतरी फसवणुकीचा प्रकार दिसतोय. त्यामुळे आम्ही पोलिसांशी संपर्क साधला. याच्याबद्दल गुन्हा नोंदवला गेलेला आहे आणि पोलीस त्यांचा तपास करत आहेत. आता पुढच्या बातमीकडे. आईस्क्रीम खाल तर थेट दवाखान्यात जाल असं आम्ही म्हणतोय त्याला एक घटना कारणीभूत आहे. भंडारातील एका मॉलमध्ये चक्क एक्सपायरी झालेल्या आईस्क्रीमची विक्री होत होती. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. तुम्ही खाताय विषारी आईस्क्रीम. एक्सपायरी डेट लपून विक्री. गारेगार आईस्क्रीम बेतेल जीवावर. उन्हाळ्यात चवीनं आईस्क्रीम खाताय तर सावधान. आम्ही असं म्हणतोय कारण गारेगार आईस्क्रीम विषही ठरू शकतं. कारण भंडाऱ्यात घटनाच अशी घडली आहे.
तुमसरमधील अभिषेक भुरे या तरुणानं एका कंपनीच्या संत्रा बर्फी फ्लेवरचं आईस्क्रीम विकत घेतलं होतं. त्या बॉक्सवर एकावर एक स्टिकर लावलेले आढळून आले. वरचा स्टिकर काढल्यानंतर खालचा स्टिकर पाहून त्याला धक्काच बसला, कारण आईस्क्रीमची एक्सपायरी डेट उलटून गेली होती. मी रिलायन्स मार्टमध्ये आईस्क्रीम घ्यायसाठी आलो होतो, पण इथे MFG आणि एक्सपायरीवर एक टॅगलाईन लावलेली होती, म्हणजे एक स्टिकर लावलेला होता, ज्यावर फक्त MFG दिसत होती, एक्सपायरी दिसत नव्हती. मी जस्ट चेक केली एक्सपायरी कधी आहे, म्हणजे स्टिकर ओपन करून त्यावर एक्सपायरी झालेला माल हे लोक विकत आहेत. अशा प्रकारे नागरिकांचा छळ होत आहे, यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. हे आईस्क्रीम एकावर एक फ्री अशा आकर्षक ऑफर अंतर्गत विक्रीस ठेवण्यात आलं होतं, जेणेकरून ग्राहक अधिक प्रमाणात खरेदी करतील. उन्हाळ्यात थंडगार पदार्थांची मागणी वाढत असते. याचाच गैरफायदा घेत ग्राहकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासन, ग्राहक संरक्षण विभाग आणि पोलिसांनी कारवाई करावी अशी आता मागणी होतीये. जे लोकांच्या आरोग्याची खेळ खेळत आहेत अशा युनिटवर औषध व अन्न प्रसाधन जे विभाग आहे आणि नगरपालिका यांनी चौकशी करावी आणि संबंधित तुमसरमध्ये अशा प्रकारची तपासणी करून ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे एक्सपायरी डेटच्या वस्तू किंवा खाद्य पदार्थ आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी करतो. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनीही नागरिकांना सावधगिरीचा सल्ला दिलाय. प्रशासन विभागांनी कोणत्याही फूडची एक क्वालिटी डिसाईड केलेली असते, त्या क्वालिटीच्या नुसार त्याची त्या प्रोडक्टची इफिशियन्सी ते तयार करतात, त्याच्यानुसार त्याला एक्सपायरी डेट देतात. त्या अनुषंगाने त्याची एक्सपायरी डेट हे त्या प्रोडक्टला बघून केली जाते आणि नंतर ती खाल्ल्यास किंवा उपयोगात आला तर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं आईस्क्रीम खाण्याचा मोह आवरता येणार नाही, पण तब्येतही चांगली ठेवायची असेल तर आईस्क्रीम असो किंवा आणखी कुठला गारेगार पदार्थ, एक्सपायरी डेट तपासूनच खाण्याचा आनंद लुटा. सुभाष देशमुख, साम टीव्ही न्यूज, भंडारा. भंडाऱ्यातल्या स्पेशल रिपोर्ट नंतर तर वळूया पुढच्या राजकीय बातमीकडे. उद्धव ठाकरे हे श्रीकृष्ण आहेत, ते कोकणात पाय ठेवताच गद्दार उरणार नाहीत असा घणाघात संजय राऊतांनी केलेला आहे. तर कृष्णाची तुलना उद्धव ठाकरेंसोबत करणं हा वेडेपणा असल्याचा टोला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला. उद्धव म्हणजे श्रीकृष्ण. आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा, बरोबर ना? आपण कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवा, आपण पहा कशी दाणादाण उडते ते. एक गद्दार राहणार ना औषधाला शिल्लक. ही सत्ता बित्ता आम्हाला नका तुम्ही घाबरवू. कोकणामध्ये आम्ही खूप लढाया केलेल्या आहेत. ही का पहिली वेळ आहे का? तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्या उद्धव ठाकरेंनी सोडले, वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध केला, आता भगवान श्रीकृष्णाची तुलना करणे हे तर वेडेपणाचं लक्षण आहे. आता मी आधीच सांगितलं होतं, त्यांना एक मोठा मोदींच्या नावाचा, भाजपाच्या नावाचा एक आजार झाला आहे आणि तो आजार आता काही निघत नाही. ते काही वायफळ बडबड करतात. आता महाराष्ट्राने संजय राऊतांना ऐकणं बंद केलं आणि आम्ही ऐकणं बंद केलं आहे. तुम्हीच का सांगता मला माहिती नाही. दरम्यान लवकरच उद्धव ठाकरे आता कोकणचा दौरा करणार आहेत. कोकणात एक पाऊल टाकणार नाही तर कोकण पुन्हा ताब्यात घेणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिलाय. ठाकरेंनी हा इशारा विरोधकांना दिलाय. त्यानंतर मात्र आता प्रतिक्रिया उमटतात. सलग दौरा अगदी तळ कोकणापासून वरपर्यंत हा मी करणार आहे. जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे. आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत, खालपासून वरपर्यंत एकही कोपरा असं सोडायचं नाही की जिकडे भगवा फडकलेला असेल. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढच्या बातमीकडे. मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेच्या या भूमिकेनंतर आता मनसेचे कार्यकर्ते संतापलेले आहेत. पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट. मुंबईत पुन्हा मनसे विरुद्ध उत्तर भारतीय. हमें मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ. निवडणुकांआधी पेटणार परप्रांतीयांचा वाद.
मनसे भैयांना मुंबईत राहू देणार का? कानफटीतच बसणार, कानफटीतच बसणार. राज ठाकरेंच्या या आदेशानंतर मराठी भाषेला विरोध करणाऱ्यांविरोधात आक्रमक होत मनसेनं आपल्या स्टाईलनं प्रतिक्रिया दिली. या घटनांनंतर राज ठाकरेंच्या विरोधात पुन्हा एकदा उत्तर भारतीय आक्रमक झालेत. राज ठाकरे हे हिंदू विरोधी असल्याचा आरोप करत उत्तर भारतीयांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मनसेची मान्यताच रद्द करण्याची मागणी केली. महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा अपमान पण तुम्ही करताय. मराठा आरक्षणाला तुमचा सपोर्ट नाही. राजसाहेब ठाकरे, आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहे. आम्ही तुमचा विरोध करतो, निंद करतो आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे. मनसेवर बंदीची याचिका दाखल केल्याची बातमी आल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते खवळले आणि आता मात्र मनसेनं थेट आरपारची भाषा करत परप्रांतीयांना अंगावर घेतलंय. आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी हे कोण भय्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग भय्याला इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात, याचा आम्हालाही विचार करावा. मुळात तुम्ही याच्या वाटत षडयंत्र लक्षात घ्या. प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहे जे कोण आहेत ते. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेत निवडणुका लढवल्या, मात्र त्यांच्या पदरी पुरतं अपयश आलं. यानंतर राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून मराठीची गुढी उभारण्याची भूमिका पुन्हा घेतली आणि मराठीचा राग आळवला. तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीचा आग्रह धरत आंदोलनं पुकारली. मात्र आता थेट राज ठाकरेंच्या पक्षावर बंदी घालण्याची मागणीच उत्तर भारतीयांनी केली आहे. दरम्यान बंदीचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला नसून तो अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे येणाऱ्या बिहार निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा राज्यात परप्रांतीय विरुद्ध मराठी हा संघर्ष पेटलाय. त्यामुळे सुप्रीम कोर्ट मनसेवर बंदी घालण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवणार की उत्तर भारतीयांच्या याचिकेला केराची टोपली दाखवणार, याकडे लक्ष लागलंय. कानफटीतच बसणार, कानफटीतच बसणार. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. इकडे उत्तर भारतीयांची मागणी आहे की मनसेची मान्यता रद्द करा. दुसरीकडे आठवलेंनी देखील राज ठाकरेंवर टीका केलेली आहे. राज ठाकरेंमुळे मुंबई बदनाम होत असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलेली आहे. मराठी संदर्भात राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. मान्यता रद्द करू नये, परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. मुंबई ही राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईने अनेक लोकांना आधार दिलेला आहे. मुंबईने अनेक भाषिकांना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मराठी भाषिकांची तर मुंबई आहेच आहे. मराठी त्या ठिकाणी बोललं पाहिजे हे पण ठीक आहे. पुढची बातमी मुंबईतूनच आहे. लवकरच सुरू होणाऱ्या मेट्रोतील 3 मार्गिकेच्या स्थानकावर लावण्यात आलेल्या इंग्रजी पाट्यांवरून आता वाद होण्याची शक्यता आहे. मनसेनं या इंग्रजी पाट्यांवर आक्षेप घेतलेला आहे. लवकर पाट्या बदला, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. सिद्धिविनायक जे मेट्रो रेल्वे स्टेशन होते आहे तिकडे तुम्ही जर जाऊन बघाल तर तिकडे भला मोठ्या अक्षरामध्ये ICICI लोंबार्ड सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन असं जाणून बुजून तिकडे लिहिलेलं आहे आणि ते काचेवर लिहिलेलं आहे. मला वाटते ते MMRCL विसरतायत की ती काच आहे. मी कालच संध्याकाळी पत्र दिलेलं आहे, 4-4:30 वाजता ते रिसिव्ह केलेलं आहे. त्यांना 1-2 दिवसाचा वेळ देतो, नाहीतर ती मेट्रोची काच आहे आणि आमचा दगड आहे. पुढच्या राजकीय बातमीकडे. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटलांच्या घर वापसीची पुन्हा एकदा आता चर्चा सुरू झालेली आहे. कारण हर्षवर्धन पाटलांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. भेटीचं कारण अजून जे कारण आहे त्या गुलदस्त्यात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत त्याचा पराभव झाला होता. मात्र मी देखील नेत्यांना भेटत असतो अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. आमच्या मतदारसंघातलं एक हिअरिंगचं काम होतं आणि ते हिअरिंगचं काम माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्याकडे होतं. माझ्यावर काही कार्यकर्ते पण आलेले आहेत.
कारण बरेच दिवस झालं ते हिअरिंग होत नाही आणि ती ऑर्डर होत नाही, म्हणून ते पत्र देण्यासाठी आणि ते हिअरिंग लावण्यासाठी म्हणून त्यांना भेटायला आलो. त्यांची भेट झाली, त्यांना पत्र दिलं, त्यांनी खाली मंत्रालयामध्ये ते हिअरिंग लावायला सांगितलं आणि त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला सांगितलं की हे ताबडतोब हिअरिंग लावा. एवढंच आजच्या भेटीपाठीमागचं कारण आहे. देशातले अनेक मंत्री आहेत, या प्रत्येकाचं माझं मतदारसंघाचं तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी इथून निवडून आले. माझ्या मतदारसंघातली आपल्या सगळ्या मतदारसंघातली सगळी कामं ह्याच मंत्र्यांकडे असतात आणि मी नुसती भेटत नाही, मी फोटो पण टाकते. ते माझ्या फेसबुक अकाउंट इंस्टाग्रामवर जाऊन बघा, सगळ्यांचे फोटो आहेत गेले 1 महिन्यात. त्यांचे तर 2च लोकांबरोबर आहेत, माझे तर 50 मंत्र्यांबरोबर रोज आहेत दिल्लीमध्ये. एका दिवशी मी 5-5 मंत्र्यांना भेटते. आता पुढच्या बातमीकडे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ खडसे यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. महिलांचा अवमान केल्याप्रकरणी खडसेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी सदावर्ते यांनी केली. तर सदावर्ते म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं प्रत्युत्तर खडसेने दिलं. एकनाथ खडसेंनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर खळबळजनक आरोप केला होता आणि त्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी आता तक्रार करण्याची मागणी केलेली आहे. महिलांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा अशी त्यांची मागणी. सदावर्तेंकडून खडसेंची तक्रार. काय हरकत नाही ना, गुन्हा दाखल करायला काय हरकत आहे. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना तुमचे नार्कोटिक्स करावे असं पण म्हणताय बहुतेक. आता ते काय म्हणतील त्याला काय आहे. मोठा माणूस आहे, विद्वान आहे, एवढ्याशा विद्वान माणसाविषयी रिमार्क्स करणं मला लहान माणसाला शोभेचं नाही आहे. मी वारंवार सांगितलं की मी केलेलंच निवेदन. तुला डोकं टाळ्यावर राहायला पाहिजे. अरे मग ती कष्टकरी असणारी शेतमजूर महिला असेल किंवा IAS असलेली महिला असेल, त्यांची इज्जत काय वेशीवर टांगलेली नाही. तुला थोडी तर मनाला शरम वाटायला पाहिजे की तू काय बोललास, की कुणीतरी यूट्यूबर बोलला म्हणून मी बोललोस. अरे उद्या जर तुला कोणी उडी मार म्हणलं तर मारणारच का. म्हणून याच्यावर गुन्हेगारी खाली सुद्धा कारवाई व्हावी. एवढंच नाही तर नार्को अनालिसिस टेस्ट त्याची झाली पाहिजे. या एकनाथ खडसेच्या विरुद्ध आम्ही राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे. त्याचबरोबर आम्ही सभापती महोदयांकडे तक्रार करणार आहोत. आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. एकीकडे आतापर्यंत 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी पैसे येतील असं वाटत होतं, मात्र रामनवमी उलटून गेली तरी देखील अद्याप पैसे जमा झाले नाहीत. दरम्यान आता नवा मुहूर्त लाडकीला देण्यात आलेला आहे. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. लाडकीला खुशखबर मिळणार. लाडकीच्या खात्यात खटाखट पैसे. एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेला मिळणार. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकार येत्या अक्षय तृतीयेला लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाही, लाडक्या बहिणीचं जे काही आम्ही प्रत्येक महिन्यात ठरवलं आहे ते आम्ही त्यांच्या प्रत्येक सणाला ते पैसे कामात येतील याकरता तसंच आम्ही डेट आखलेले आहे. अक्षय तृतीयाला, त्यानंतर आपण दिवाळी असेल, दसरा असेल, जे काही महत्त्वाचे सण आहेत त्यापूर्वी त्यांचा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये गेला पाहिजे असं शासनाची भूमिका आहे. राज्य सरकारनं आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 9 हप्ते जमा केले. त्यामुळे एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणी डोळे लावून बसल्यात. त्यातच 10वा हप्ता रामनवमीला लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र रामनवमीचा मुहूर्त टळल्यानं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिलला लाडकीच्या खात्यात खटाखट 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र हे पैसे जमा झालेत का ते कसं शोधायचं पाहू. पैसे खात्यावर जमा झाल्यास तुम्हाला मेसेज येईल. तुम्ही ऑनलाईन बँकिंग ॲपवर चेक करू शकता. ऑफलाईन पद्धतीनं बँकेत जाऊन पैसे आले की नाही हे तपासता येतं. बँकेत पासबुकवर एंट्री केल्यास पैसे जमा झाल्याची माहिती मिळेल. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सरकारनं लाडकींना अपात्र करण्याचा सपाटा लावला. त्यातच आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक लाडकींची नावं वगळल्याचंही समोर आलंय. तर राज्य सरकारनं अर्थसंकल्पात लाडकी बहिणी योजनेच्या निधीलाही कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर किती लाडक्या बहिणींना सुखद धक्का मिळणार की अजून काही लाडक्या बहिणींना अपात्रतेचा झटका बसणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.
घरकुल योजनेसंदर्भात राज्य सरकारनं मोठी घोषणा केलेली आहे. प्रत्येक घरकुलांसाठी शासनाकडून आता 5 ब्रास वाळू मोफत मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेने दिलेली आहे. तसंच ज्या ठिकाणी पर्यावरणाची मंजुरी नाही त्या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायतीनं निर्णय घ्यायचा आहे असं देखील त्यांनी यावेळी नमूद केलंय. त्यामुळे आता वाळू मुबलक उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही घरकुल आहेत, घरकुलांना आपण 5 ब्रास मोफत रेती देतो आहे आणि प्रत्येक वाळू घाटामध्ये 10% रिझर्वेशन हे आपण त्या ठिकाणी प्रत्येक वाळू घाटाला घरकुलाकरता ठेवलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी पर्यावरण मंजुरी नाही त्या ठिकाणी स्थानिक स्थानिक त्या ठिकाणी ग्रामपंचायती आहे, स्थानिक बांधकामं आहेत, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी पुढची कारवाई करायची आहे. पुढच्या बातमीकडे. गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केलेली आहे. अर्थमंत्री सीतारामन महागाईत तेल ओतण्याचं काम करतायत. स्मृती इराणींनी आंदोलनाचं नेतृत्व करावं असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय. जागतिक बाजारामध्ये जर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतील तर भारतामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा गॅस सिलेंडरच्या किमती का वाढाव्यात? तर भारतासारख्या देशामध्ये निर्मला सीतारामन या महागाईमध्ये आणखीन तेल ओतण्याचं काम करतात. स्मृती इराणी यांना आम्ही आमंत्रित करतोय आंदोलनासाठी, आमचं नेतृत्व करावं त्यांनी. महिलांचं रस्त्यावर सिलेंडर टाकून बसल्या होत्या. आता सिलेंडर आम्ही पुरवू, तुम्ही फक्त रस्त्यावर बसायला या. आणि अशा प्रकारचं आंदोलन शिवसेना करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली. या प्रकरणी त्यांनी गॅस दरवाढीवरील मोदी सरकारचं एक कथित खुलं पत्र सोशल मीडियावर शेअर करत भाव बढेंगे तोही हम बचेंगे असं म्हटलेलं आहे. शरद पवार गटानं पत्रात नेमकं काय म्हटलं आपण पाहूया. तुमच्या आशीर्वादानं आम्ही पुन्हा एकदा सत्तेची ऊब अनुभवतोय, पण आम्ही सत्ताधीश होण्यासाठी केलेल्या करामतींची किंमत चुकवण्याची वेळ आता आलेली आहे. म्हणूनच आम्ही पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची मोठी दरवाढ करत आहोत. आता तुम्हाला महागाईची धग सहन करावी लागेल, तर कृपया निमूटपणे सहन करा. भाव बढेंगे तोही हम बचेंगे हे तुम्हाला आत्तापर्यंत कळलंच असेल. चिंता करू नका. पुढील निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आम्ही पुन्हा एकदा गॅस दर कमी करू आणि सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी तुमचं मत मिळवण्याचा प्रयत्न करू. तुमचं लाडकं महागाईच्या गोदीत बसलेलं मोदी सरकार. आता राष्ट्रवादीच्या टीकेच्या बातमीनंतर वळूया पुढच्या बातमीकडे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या होम ग्राउंड अहमदाबादमध्ये आजपासून काँग्रेसच्या अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. भाजपच्या गुजरातमधून काँग्रेस नवी सुरुवात करणार आहे. या अधिवेशनात पक्ष संघटनेची पुनर्बांधणी आणि भाजपला समर्थ पर्याय देण्याच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. पुढची बातमी रायगडमधून. रायगड जिल्ह्यातील विकास कामासंदर्भातील बैठकीला मंत्री भरत गोगावलेंनी दांडी मारलेले. विविध विकास कामं आणि रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला आदिती तटकरे आणि सुनील तटकरे उपस्थित होते. मात्र या बैठकीला मंत्री भरत गोगावले अनुपस्थित राहिले. त्यामुळे पालकमंत्री पदावरून गोगावलेंची असलेली नाराजी कायम असल्याची चर्चा आता पुन्हा जोर धरू लागली. पुढच्या बातमीकडे. हृदय शस्त्रक्रियेसारखी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून 7 रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी बोगस हृदयरोग तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. कुठे घडली ही सगळी धक्कादायक घटना पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. डॉक्टर मुरली प्रसाद शर्मा अर्थात मुन्ना भाई. बरं, आता कल्पना करा तुम्हाला हार्ट अटॅक आला आणि तुम्हाला विश्वासानं एका डॉक्टरच्या मुन्ना भाईच्या हाती सोपवलं. तो डॉक्टरच बोगस निघाला. तर अगदी असंच घडलंय, अगदी खरं. स्वतःला डॉक्टर एन जॉन केम म्हणवणाऱ्या बोगस डॉक्टरनं 15 हार्ट सर्जरी केल्या आणि त्यातील तब्बल 7 जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हे प्रकरण काय पाहूया. बोगस नरेंद्रनं लंडनमधील प्रसिद्ध डॉक्टर एन जॉन केम नावानं सर्जन म्हणून भारतात काम केलं.
2.5 महिन्यात 15 जणांवर हार्ट सर्जरी केली, त्यात 7 जणांचा मृत्यू झाला. रुग्णांच्या मृत्यूनंतर बोगस डॉक्टर नरेंद्रनं पळ काढला. प्रयागराजमधून मात्र पोलिसांनी नरेंद्रच्या मुसक्या आवळल्या. मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात मिशन हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये लंडनमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर एन जॉन केम नावानं नरेंद्र यादव नावाच्या बोगस डॉक्टरनं सर्जरी केली. मात्र तब्बल 7 जणांचा जीव गेल्यानंतर ही बोगसगिरी उघड झाली आहे. यहाँ पे ये जो डॉक्टर है ये नकली नाम से काम कर रहा है. इस नाम के डॉक्टर लंदन में है और इसका नाम नरेंद्र यादव है और इसके ऊपर हैदराबाद में अपहरण का मामला दर्ज है और जहाँ जहाँ पे भी ये गया है इसने अपनी असली डिग्रियां नहीं दिखाई हैं और सारे इसके डॉक्यूमेंट फर्जी हैं और ये किसी भी शहर में 1 माह से ज़्यादा नहीं रहा है. नरेंद्र यादव गेल्या 20 वर्षापासून भारतात वास्तव्य करतोय. बनावट नावानं रुग्णांवर उपचार करतोय. त्यामुळे गेली 20 वर्ष यंत्रणेला गुंगारा देणाऱ्या या बोगस डॉक्टरनं संपूर्ण यंत्रणेवरच सवाल उपस्थित केले. इतकी वर्ष यंत्रणा झोपली होती का? 20 वर्षात बोगस डॉक्टरनं किती जणांच्या आयुष्याशी खेळ केला? असे अनेक सवाल उपस्थित झाले. देशभरात 2 ते 3 लाख बोगस डॉक्टर असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे निर्ढावलेल्या यंत्रणेला कधीतरी जाग येणार का, हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता पुढच्या बातमीकडे. दिशा सालियन प्रकरणी आमदार आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे वकील निलेश ओझा यांच्या विरोधात आता सुमोटो याचिका दाखल करण्यात आली. निलेश ओझा यांनी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यावर आरोप केले होते. ओझा यांनी माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ न्यायालयात दाखवण्यात आला. निलेश ओझा यांनी केलेले आरोप निंदनीय आणि अवमानकारक असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. तसंच ओझा यांच्या पत्रकार परिषदेचे व्हिडिओ प्रसारमाध्यमांनी यूट्यूबवरून काढून टाकण्याचे आदेश देखील दिलेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 29 एप्रिलला होणार आहे. माझं असं म्हणणं आहे की ते आरोप मी बाहेर न करता त्याच जजच्या समोर जेव्हा त्या जजला केसमधून माघार घेण्याची विनंती करायचं जेव्हा होतं तेव्हा करायला हवे होते. हे जे मुंबई उच्च न्यायालयाचे जे आदेश आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाचे जे आदेश आहे सुब्रमण्यम स्वामी वर्सेस अरुण शौरीचे त्याच्या अगेन्स्ट आहे. तर हे आदेश परत घेण्याकरिता रिकॉल ऑफ द ऑर्डर आणि नोटीस डिस्चार्ज करण्याकरिता आम्ही न्यायालयात अर्ज लावणार आहोत आणि त्यावेळेस उपलब्ध इतर पुरावे आणि इतर केसला वगैरे न्यायालयात देण्यात येईल. पुढची बातमी आता कुणाल कामरा बाबतची. या प्रकरणी आता हायकोर्टात 16 एप्रिलला सुनावणी होणार आहे. कामरानं गुन्हे रद्द करण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल केलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून केलेल्या व्यंगात्मक टीकेवरून कामराविरोधात 4 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं कुणाल कामराला 17 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलंय. लाडकींनो, तुमची कागदपत्र चुकीच्या हातात तर पडली नाहीत ना याची खात्री करा, कारण तुमच्या नावावर कर्ज तर काढलं गेलेलं नाही ना, असं आम्ही का म्हणतोय पहा साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. लाडक्या बहिणींनो सावधान. तुमच्या नावावर होतोय स्कॅम. लाडकीच्या नावावर 20 लाखांचं कर्ज. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजनाच महिलांसाठी कर्जाचा फास बनली. कारण योजनेसाठी जमा केलेल्या कागदपत्रांचा वापर करून 20 लाखांचं कर्ज काढून लाडक्या बहिणींना कर्जबाजारी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. मात्र हा घोटाळा कसा समोर आलाय पाहूयात. योजनेच्या लाभासाठी 65 महिलांकडून कागदपत्र जमा करण्यात आली. महिलांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुकची माहिती घेण्यात आली. वित्त संस्थेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कुर्ला आणि अंधेरीतून 20 आयफोनची खरेदी करण्यात आली. कागदपत्रांच्या आधारे आयफोन खरेदीसाठी 20 लाखांचं कर्ज घेतलं. खरेदी केलेले आयफोन इतर व्यक्तींना विकले. कर्जाची रक्कम न भरल्यानं वित्त संस्थेचे कर्मचारी महिलांच्या घरी धडकले. या प्रकारानंतर लाडक्या बहिणींना आणि वित्त संस्थेला गंडवणाऱ्या भामट्यांचा भांडाफोड झाला. यातील 5 आरोपींपैकी 2 जणांच्या मुसक्या आवळल्यात. बजाज फायनान्सचे जे कर्मचारी आहेत ते त्यांनी गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स घेऊन त्या लोनची प्रोसेस केलेली आहे आणि यांना गरीब लोकांना कोणत्याही प्रकारे ॲपलचा मोबाईल वगैरे मिळालेला नाही. आणि 20,07,000ची आता सध्या आमची अमाऊंट टोटल निघते आहे. कदाचित आणखी लोक वाढू पण शकतात. कारण या माध्यमाच्या अनुषंगाने मी लोकांना आवाहन करू इच्छिते
की ज्यांची या पद्धतीनं फसवणूक झालेली आहे त्यांनी जरा समोर यावं. जास्तीत जास्त आम्हाला विक्टिम्स आहेत, बळीत आहेत, त्यांना आपण मदत करू शकतो. मात्र ही योजना सुरू झाल्यापासून लाडक्या बहिणींना गंडा घालण्याची ही पहिलीच घटना नाही, तर याआधीही लाडकीच्या फसवणुकीचे प्रकार घडले. 28 नोव्हेंबर 2024 पुण्यात लाडकीचे पैसे मिळत असल्याचं सांगत 80,000 रुपयांचे दागिने लुटले. अकोल्यात 6 तरुणांनी लाडकीच्या नावानं अर्ज करून फसवणूक केली. राज्यभरात बनावट ॲपच्या माध्यमातून लाडकीला गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेलाच भामट्यांनी सुरुंग लावत महिलांना कर्जबाजारी केलंय. त्यामुळे अशी भामटेगिरी रोखण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलायला हवीत. एवढंच नाही तर आपली कागदपत्र जमा करताना त्या संदर्भात महिलांनी योग्य खबरदारी घ्यायला हवी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढची बातमी आता आमदार अबू आझमींनी विचारलेल्या सवालाची. जुन्या शहराची नावं बदलून बेरोजगारी आणि महागाई कमी होणार आहे का, असा खडा सवाल आमदार अबू आझमींनी विचारलेला आहे. तर अबू आझमी औरंगजेबाची 6वी औलाद आहे, अशी जोरदार टीका शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केली. ऐसा है कि पुराने शहरों के नाम बदलने से क्या होगा, सरकार कोई नया शहर बसाओ तो कोई बात बने. मेरा कहना है कि अगर नाम बदलने से महंगाई ख़त्म हो जाती है, नाम बदलने से बेरोज़गारी ख़त्म हो जाती है, नाम बदलने से जो 19 लाख करोड़ कल सुबह जैसे भी सेंसस खोला ना, उड़ गया पूरा. नाम बदलने से देश का जो लॉ एंड ऑर्डर सही हो जाता है, तो मैं कहता हूं कि एक जगह का नाम नहीं, पूरे देश का नाम बदल दो, हम स्वागत करेंगे. जिस औरंगजेब ने पूरे इसका नाम बदल दिया, जो यहाँ हुकूमत करने के इरादे से आया था, बहुत सारे शहरों के नाम जहां जहां वो गया वहां सब नाम चेंज किए. धाराशिव पहले उस्मानाबाद था, संभाजीनगर पहले औरंगाबाद करा, दौलताबाद पहले देवगिरी था, रत्नपुर उसको खुलताबाद किया. ये जो बाद वाले वर्ड है ना उसके, वो उसकी निशानी हम मिटाना चाहते हैं. अबू आझमी बहुत धार्मिक आदमी है, औरंगजेब की छठी औलाद है वो, उनको उनके बारे में प्यार आता है तो वो उसका गुणगान गाए. आता वळूया आपण रामदास आठवलेंच्या वक्तव्याकडे. जळगावमध्ये रिपाईच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जोरदार भाषण केलंय. सामाजिक न्याय, संविधान तसंच आपल्या राजकीय भूमिकेवरती यांनी स्पष्ट मतं मांडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कोणाच्या बापाच्या बापालाही बदलू देणार नाही, अशी रोखठोक भूमिका आठवलेंनी मांडली. पुढच्या बातमीकडे. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला नोटीस बजावलेली आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला. त्यावेळी हायकोर्टाच्या अधिपत्याखाली समिती नेमण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 27 एप्रिल रोजी होणार आहे. सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याची पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स ले डाऊन करावं, त्या संदर्भात असं कोर्टाने मान्य केलं आणि 29ला हिअरिंगला ठेवलेलं आहे. शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे का तिथे आम्ही असं SITची सुद्धा मागणी करतो आहोत. आता पुढची धक्कादायक बातमी आहे हिंगोलीतून. जिल्ह्यात 13,000 कॅन्सर संशयित महिला आढळल्याची माहिती समोर आलेली आहे. महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी आता जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी राबवलेल्या संजीवनी अभियानातून ही चक्रवणारी माहिती समोर आली. ग्रामीण भागातील महिलांना स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात होतोय हे देखील या तपासणीमधून स्पष्ट झाले. आता या महिलांच्या आरोग्य विभागाकडून तालुका स्तरावर स्क्रीनिंग केली जाणार आहे. सर्वप्रथम आता आपण आशा वर्कर त्यांना ट्रेन करून त्यांना घरोघरी पाठवून महिलांना काही लक्षणं आहेत का हे जाणून घेतले आणि त्याच्यातून आपल्याला 13,000 जवळपास असे महिला सापडले त्यांना काहीतरी लक्षणं आहेत. आणि पुढच्या टप्प्यात आता त्यांची PHC, RHSDH किंवा आपल्या जिल्हा रुग्णालय तिथे आपण त्यांची टेस्टिंग, त्याच्यामध्ये VIA टेस्टिंग आहेत, गरज भासली तर बायोप्सी ही करून आपण जर त्यांना काही इश्यू असेल तर तेही निदान करण्याचा आपण प्रयत्न करणार. कॅन्सर टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी आपण ते पाहूया. नियमित व्यायाम करा, वजन नियंत्रित ठेवा, योग्य आहार घ्या, धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
स्तनाच्या तपासणीसाठी मॅमोग्राफी टेस्ट करा. गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून PAP स्मिअर टेस्ट करून घ्या. तणाव टाळा आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान करा, योगासनं करा. पुढची बातमी कॅन्सरबाबतच आहे. मुलींना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरसाठी राज्य सरकारनं आता महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. मुलींना लवकरच ब्रेस्ट कॅन्सरसाठी प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. 14 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी ही लस मोफत दिली जाईल. महिलांच्या कॅन्सरसाठी ही लस पुढच्या 5 ते 6 महिन्यांमध्ये उपलब्ध होणार आहे. जीवघेण्या कॅन्सरवर यामुळे मात करता येईल. राज्यातल्या 0 ते 14 वर्षाच्या मुलींना मोफत लस मिळणार आहे. पुढच्या 5 ते 6 महिन्यात कॅन्सरवरची लस दिली जाईल. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस मिळेल. कॅन्सरचं प्रमाण एका बाजूला शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढतंय. पहिल्या टप्प्यामध्ये काही आरोग्याच्या संबंधित ज्या काही प्रश्न तयार व्हायचे त्यातला एक व्यसन असेल तर कॅन्सर व्हायचा, ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांच्यामध्ये व्हायचा असं आपण बघत होतो. परंतु आज लहान मुलांपासून सगळ्यांच्याकडे ज्या पद्धतीचं कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तो चिंताजनक विषय आहे. तर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी ही घोषणा केलेली आहे. देशात आणि राज्यात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यासाठी सरकारनं हे मोठं पाऊल उचललंय. या पुढच्या बातमीकडे आता. डोंबिवलीमधून मराठीच्या वादातून एक संतापजनक घटना समोर आलेली आहे. पाहूया हा सगळा काय प्रकार आहे. डोंबिवलीत एक्सक्यूज मी म्हटल्यानं तरुणांनी भर रस्त्यात 2 तरुणींना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. तरुणी दुचाकीनं सोसायटीच्या इमारतीत जात असताना रस्त्यात उभ्या असलेल्या तिघांना एक्सक्यूज मी म्हटल्या. त्यावर इंग्रजीत नव्हे तर मराठीत बोलायचं असं म्हणत तरुणांनी वाद घातला. त्यानंतर या 3 तरुणांनी थेट या 2 तरुणींना बेदम मारहाण केली. विष्णुनगर पोलीस ठाण्यात अनिल पवार, बाबासाहेब ढबाले आणि रितेश ढबाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एक्सक्यूज मी बोलते बराबर वो पलटी हो गए. गाड़ी के पीछे मैं बैठी थी, छोटा सा बच्चा लेके 9 महीने का, और मेरे आगे दीदी एक गाड़ी चलाती गीता चौहान. उसका चेहरा उसने नोच लिया और बोला मराठी मत ही बोल. दीदी बोली मराठी में नहीं बोलूंगी. उसने मेरा गाड़ी पे मैं बोली पुलिस चौकी फोन लगाती. उसने मेरा गाड़ी पे ही हाथ मोड़ दिया. और फिर हम लोग 2 ही लोग थे, हमने भी कोशिश किया, प्रयत्न किया और उन लोग ने हमको मारा, बहुत मारा. मगर मराठी भाषेचा आग्रह गैर नाही, मात्र त्याच्या नावाखाली नको त्या गोष्टींवर वाद घालून हिंसा करणं म्हणजे मराठीला बदनाम करण्यासारखं आहे. आता गुन्ह्याची बातमी पुढची वसईमधून. सायबर फसवणुकीविषयी सातत्यानं जनजागृती होत असली तरी देखील चतुर भामटे अजूनही उच्च शिक्षित व्यक्तींना अगदी सहजपणे आपल्या जाळ्यात ओढताना दिसतात. वसईत देखील एका 52 वर्षीय महिला वकिलाची तब्बल 50 लाख रुपयांची फसवणूक झाली. डिजिटल अरेस्ट या नव्या स्वरूपाच्या सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून ही फसवणूक झालेली आहे. 4 अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बघा वकील महिलेची कशी फसवणूक झाली आपण पाहूया. उच्च शिक्षित महिला वकिलाला CBI अधिकारी म्हणून अनोळखी व्यक्तीचा फोन आला. आधार कार्डचा गैरवापर करत मोबाईल सिम घेऊन अश्लील मेसेज केल्याचे सांगितले. दिल्लीत HDFC बँकेत बोगस खातं उघडून मनी लॉन्ड्रिंगची संशयित रक्कम जमा केल्याचं भासवलं. व्हिडिओ कॉल करत बनावट CBI ऑफिसचं दृश्य महिलेला दाखवलं. महिलेकडून 8 दिवसात 50 लाख रुपये उकळले. वसईनंतर पुढची बातमी आता नागपूरमधून. दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खानला आता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट प्रकरणाच्या चौकशीसाठी सायबर पोलिसांनी फहीम खानची कोठडी घेतली आहे. फहीमच्या जामीन अर्जावर 17 एप्रिलला सुनावणी होणार आहे. बातमी आता पुढची फुले चित्रपटाबाबतची. फुले चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंनी आक्षेप घेतलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट जातीय द्वेष वाढवेल अशी आम्हाला भीती आहे अशी प्रतिक्रिया आनंद दवेंनी दिली. तर संपूर्ण ब्राह्मण समाजाशी ज्योतिबा फुलेंनी लढाई नव्हती, त्यामुळे चित्रपटातील चुकीचा इतिहास काढून चित्रपट प्रदर्शित करावा अशी मागणी महात्मा फुलेंचे वंशज प्रशांत फुलेंनी केली. ब्राह्मण मुलगा त्याचा मेकअपवरनं वगैरे लक्ष देतो, तो दाखवलाच आहे त्यांनी शेंडी वगैरे करून. तो मुलगा
सावित्रीबाई फुलेंवर दगडे मारतोय आणि शेण म्हणून माती म्हणून असं काहीतरी टाकतोय. आम्हीचा या शॉटला आक्षेप आहे का तर बिलकुल नाही. ते दाखवलं गेलंच पाहिजे. जी काही पातकं घडली ती दिसली पाहिजे, दाखवली पाहिजे. पण त्याच्याबरोबर काही चांगलंही घडलं आहे ना. परंतु एकच शॉट दाखवून त्याने एक ठराविक समाजाचं ध्रुवीकरण करायचं काय अशी शंका आमच्या मनात आहे. आम्ही शुक्रवारी तो चित्रपट बघू आणि त्यानंतर आमची पुढची भूमिका ठरवू. ट्रेलरमध्ये म्हणजे त्यांनी दाखवले जे दाखवले महात्मा ज्योतिराव फुलेंना मारहाण करण्यात आली ते अत्यंत चुकीचं आहे. आणि जे म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुलेंची जी लढाई होती ही ब्राह्मण समाजाची होती. ब्राह्मण समाजाची महात्मा ज्योतिराव फुलेंची लढाई नव्हती. एक जो विशिष्ट वर्ग होता त्या विशिष्ट वर्गाची होती. पण आज लोकांना सांगण्यात येतं आहे की महात्मा ज्योतिराव फुलेंची ही लढाई संपूर्ण ब्राह्मण वर्गाशी होती. तर छगन भुजबळांच्या प्रतिक्रियेकडे आपण वळूयात. महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांची भेट घेतली. महात्मा फुलेंचं कार्य हे देशभर नाही तर जगभर आपण पोहोचवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री भुजबळांनी दिली. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट येतो आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि या चित्रपटाला आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिला पाहिजे. माझी विनंती आहे की कुणी त्याच्या विरोधात न जाता आपण त्याचं कार्य जो आहे जे त्यांनी कष्ट आणि मेहनत अपमान हे सगळं काय त्यांनी केलं, सहन केलं, त्या संदर्भातलं जे आहे हा सगळा इतिहास आपल्याला समोर मांडतायत. आणि आता एक आनंदाची बातमी आहे पावसासंदर्भात. यंदा देशात पाऊस सरासरीच्या 103% बरसणार आहे. स्कायमेटनं मान्सूनबाबत अंदाज जाहीर केलाय. स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होईल. पश्चिम घाटात प्रामुख्यानं केरळ, कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात देखील अधिक पाऊस होईल. जून महिन्यात सरासरीच्या 96% म्हणजे सामान्य पाऊस राहू शकतो. तर या महिन्यात 165.3 मिलीमीटर पावसाची नोंद होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. बातमी आता अवकाळी पावसाची. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच काळजी घ्यावी असं आवाहन आता करण्यात आलेलं आहे. बघा पावसाचा कुठे अंदाज व्यक्त करण्यात आलाय ते आपण पाहूया. कोल्हापूर, सातारा, सांगली, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल असा अंदाज आहे. जालना, बीड, सोलापूर, परभणीमध्ये देखील अवकाळी पावसाचा अंदाज आहे. पावसाच्या बातमीनंतर आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुमचं बँकेत अकाउंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण एकापेक्षा अधिक बँकेत खाती असतील तर तुम्हाला दंड लागू शकतो. होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. पण या दाव्यात तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात हा खास रिपोर्ट. बैंकिंग रूल, 2 बैंक में खाता रखने पर लगेगा 10,000 जुर्माना. शशिकांत दास की नई गाइडलाइन. भारतीय रिजर्व बैंक के द्वारा हाल ही में एक नवीनतम गाइडलाइन प्रस्तुत करी है, जिसके अनुसार भारतीय बैंकों की सभी ग्राहकों के लिए ये जान लेना अनिवार्य है. आरबीआई गवर्नर शशिकांत दास के द्वारा इस गाइडलाइन के तहत यदि किसी ग्राहक के पास 2 या 2 से अधिक बैंक खाता पाया जाता है, एकापेक्षा अधिक बँक खातं असल्यास दंड. 2 बँक खाती आढळल्यास कारवाई होणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुमची बँक खाती एकापेक्षा अधिक असल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आरबीआयच्या नियमानुसार दंड आकारला जाऊ शकतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. याच मेसेजमुळे लाखो बँक खातेदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. खरंच असा कोणता नवीन नियम लागू झालाय का? 2 खाती उघडणं गुन्हा आहे का? असे प्रश्न बँक खातेदारांना पडू लागलेत. शेअर मार्केटमधल्या पडझडीमुळे अनेक शेअर होल्डर्स आधीच चिंतेत आहेत. त्यात हा नवीन दावा केल्यामुळं अनेकांचं टेन्शन वाढलंय. त्यामुळं आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. आरबीआयच्या नवीन नियमानुसार बँकेत एकापेक्षा जास्त खातं असेल तर खातेदारावर कारवाई होऊ शकते. खातेदाराकडून दंड आकारला जाऊ शकतो.
या मेसेज सोबत शक्तिकांत दास यांचाही फोटो जोडण्यात आलाय, कारण शक्तिकांत दास हे आरबीआयचे माजी गव्हर्नर आहेत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता का, की कुणी बँक खातेदारांची दिशाभूल करतंय, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला अनेकांची एकापेक्षा अधिक बँक खाती आहेत. सेव्हिंग खातं, करंट खातं अशी अनेक खाती वेगवेगळ्या बँकेत असतात. त्यामुळे लाखो बँक खातेदारांना याची सत्यता सांगण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली. याबाबत आरबीआय कडून माहिती मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमनं आरबीआयशी संपर्क साधला. तसंच आम्हाला PIBनंही याबाबत माहिती जाहीर केल्याचं आढळून आलं. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. रिझर्व्ह बँकेचे जे नॉर्म्स आहेत त्यामध्ये एखाद्या बँकेच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये वेगवेगळे अकाउंट्स असू नयेत असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे. त्यामुळे तो कोड जो आहे अकाउंट कोड तो एकच असला पाहिजे, त्या कोडचं एकच अकाउंट असलं पाहिजे असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे. ते एखाद्या बँकेत आहे, म्हणजे एक पर्टिक्युलर बँक आपण जर घेतली तर त्या बँकेत माझं खातं असेल तर मी प्रत्येक ब्रँचला खातं उघडू शकत नाही. त्या बँकेत माझं एकच खातं असलं पाहिजे असा नियम आहे. पण तुम्ही कुठल्या बँकेत खातं उघडावं, कुठल्या बँकेत व्यवहार करावा याच्याबद्दल कुठलंही बंधन रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत टाकलेलं नाही. एकापेक्षा अधिक बँक खाती उघडणं गैर नाही. अधिक बँक खाती असल्यास दंड लागत नाही. व्हायरल होत असलेला मेसेज दिशाभूल करणार आहे. व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका. असे मेसेज व्हायरल करून संभ्रम निर्माण केला जातो. काही जण अशा मेसेजेसची सत्यता न पाहताच निर्णय घेतात. त्यामुळे नुकसान होऊ शकतं. कोणतेही मेसेज व्हायरल होत असल्यास त्याची पडताळणी करायला हवी. आमच्या पडताळणीत एकापेक्षा अधिक बँक खाती असल्यास दंड लागणार हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.